नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत दिग्विजयी दानवीर कर्ण याची जीवनगाथा मृत्युंजय. कर्णाला त्याचे जन्मरहस्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगितले आणि पांडवांकडे चलण्याची विनंती केली. पण तरी देखील वचनप्रिय कर्ण दुर्योधनाच्या म्हणजेच कौरवांच्याच बाजूने लढणार होता. श्रीकृष्ण आणि कुंती माता यांच्याकडून सत्य कळल्यापासून तर त्याची लढण्याची आकांक्षाही कमी झाली होती. अर्जुनाचा वध करणे हे त्याचे लक्ष्य होते, पण त्या लक्ष्याची धार बोथट झाली होती. हस्तिनापुरात महायुद्धाची जोरदार तयारी सुरू झाली. रोज राजसभा भरू लागल्या. चर्चा, नियोजन, सैन्यशस्त्र याची जमवाजमव, तुकड्या प्रमुखांची निवड हे सगळे सुरू झाले. या महायुद्धात महात्मा विदुर आणि अश्वत्थामा भाग घेणार नव्हते. पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने लढणार होते. कुरुकुलातील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असा हा पराक्रमी वृद्ध योद्धा आपल्या नातवंडांना 4 समजुतीच्या गोष्टी सांगून प्रसंगी त्यांचे कान उपटून त्यांच्यातील भांडणे मिटवणे तर दूरच, पण अनितीच्या पक्षाला साथ देण्यास निघाला होता. दुर्योधनाला रोखणे भीष्मांना अशक्य नव्हते, पण कौरवांशी निष्ठा आणि पांडवांवर प्रेम अशी त्यांची विचित्र अवस्था झाली होती. युद्धासाठी कौरवांचा सेनापती कोण असावा याची चर्चा राजसभेत सुरू असताना दुर्योधनाने कर्णाचे नाव पुढे केले. पण त्याला कर्णाने अतिशय नम्रपणे नकार देत पितामह भीष्मांनी सेनापतीपदाची जबाबदारी सांभाळावी असे सांगितले. त्याप्रमाणे भीष्म कौरवांचे सेनापती झाले. पण सेनापती झाल्या झाल्या त्यांनी सैन्याच्या तुकड्यांची रचना केली. त्यात कर्णाला अगदी शेवटच्या तुकडीचे नेतृत्व दिले. दिग्विजयी कर्णाचा हा आणखी एक अपमान. पितामह भीष्मांनी भर राजसभेत सांगितले, कर्ण दिग्विजयी असला तरी आता त्याच्यापाशी कवचकुंडले नाहीत. त्याने ब्रह्मास्त्रही गमावले आहे. या 2 कारणांमुळे कर्णाचा महायुद्धात लढण्यासाठी फारसा उपयोग नाही. पितामहांचे ते तुच्छतादर्शक बोलणे ऐकून कर्ण ताडकन जागचा उठला आणि म्हणाला, राजसभेत उपस्थित सर्वजण हे नीट ऐका. पितामह भीष्मांनी माझ्या सामर्थ्याचा घोर अपमान केला आहे. तेव्हा मी हे युद्ध लढू इच्छित नाही. मी रणांगणात उतरणार नाही. ज्या क्षणी पितामह भीष्म धारातीर्थी पडतील तेव्हाच मला बोलवा. तेव्हाच मी हातात शस्त्र धरेन आणि पांडवांशी 2 हात करेन. ही माझी प्रतिज्ञा आहे. कर्ण भावनेच्या भरात प्रतिज्ञा करून बसला खरा, पण युद्धात भीष्म धारातीर्थी पडलेच नाहीत तर काय, या विचारांनी तो उद्विग्न झाला. भीष्मांना पराभूत करणे ही पांडवांसाठी अशक्यप्राय गोष्ट होती. आता आपण अर्जुनाला वधण्याची प्रतिज्ञा केलीये, तिचे काय होईल? शिवाय अर्जुन तर आपलाच सख्खा भाऊ आहे. या विचारांनी कर्णाला पराभूत झाल्यासारखे वाटले. कौरव पांडवांचे युद्ध टाळावे यासाठी श्रीकृष्ण स्वतः कौरवांना जाऊन भेटला होता. त्याने सामोपचाराची बोलणी केली होती. पण दुर्योधनाला युद्धच हवे होते. हे जरी खरे असले तरी हे महायुद्ध रोखणे श्रीकृष्णाला अजिबात अशक्य होते असेही नाही. तो अतिशय चतुर सेनानी होता. या युद्धात श्रीकृष्ण स्वतः हाती शस्त्र घेणार नव्हता. तो केवळ अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणार होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्णाची अफाट यादव सेना आणि त्याचा भाऊ बलराम हे कौरवांच्या बाजूने युद्धात उतरणार होते. बलराम हा दुर्योधनाचा गदाविद्येतील गुरु होता. ही सगळी योजना श्रीकृष्णानेच घडवून आणली होती. कौरवांच्या अफाट सैन्यापुढे पांडवांची सेना अगदीच किरकोळ होती. पितामह भीष्मांसहित सगळे रथी महारथी पांडवांच्या विरुद्ध लढणार होते. गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य देखील कौरव सेनेत होते. रणांगणातील थेट लढाईत कौरवांचा पराभव करणे पांडवांना अजिबात शक्य नव्हते. त्या ठिकाणी आवश्यक होते ते युक्तीने आणि वेळ पडल्यास कपटनीतीने लढणे. कौरव आयुष्यभर पांडवांशी कपटाने आणि अन्यायानेच वागत आले होते. श्रीकृष्णही कपटनीतीचाच वापर करून त्यांचेच दात त्यांच्याच घशात घालणार होता. पण युद्धाच्या पहिल्याच दिवशी अर्जुनाने आपल्या हातातील गांडीव धनुष्य खाली टाकले. युद्धात समोर उभे असलेले त्याचे आजोबा, गुरु, काका, भाऊ
नातेवाईक पाहून यांच्या विरुद्ध मी कसा लढू असा भावनिक प्रश्न करून अर्जुन रणभूमी सोडून जाण्यास निघाला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला रोखले. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत म्हणाला, "हे पार्थ, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. कौरव आधीच मेले आहेत. तू केवळ निमित्त मात्र हो. कुठल्याही फळाची, यशापयशाची अपेक्षा न ठेवता युद्धाकरिता सज्ज हो. ही कौरव पांडवांची नाही, तर नीती अनितीची लढाई आहे. तेव्हा तू अनितीचा समूळ नाश कर. हेच मानवाचे कर्तव्य आहे." भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला हा उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता, जो जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. इकडे कौरवांच्या छावणीतही फार निराळी अवस्था नव्हती. अर्जुनाप्रमाणेच पितामह भीष्मही भावनिक झाले होते. आपल्याच मुलांवर शस्त्र चालवण्याची कल्पनाच त्यांना असह्य होत होती. युद्धाचे 9 दिवस संपले. कौरवांचे 10 लक्ष सैनिक मारले गेले. तरी देखील पितामह भीष्म युद्धात उतरायला तयार नव्हते. पितामह ऐकत नाहीत म्हणून दुर्योधनाने कर्णाला रणांगणात उतरण्याची विनंती केली. पण त्यानेही आपली प्रतिज्ञा सोडली नाही. दुर्योधनाचा संताप अनावर झाला. तो पुन्हा पितामहांच्या शिबिरात गेला आणि म्हणाला, "पितामह, उद्या एकतर तुम्ही हाती शस्त्र घ्या, अन्यथा सेनापती पदाचा त्याग करा. मी कर्णाला सेनापती करेन." दुर्योधनाचे ते निर्वाणीचे शब्द ऐकून भीष्म खवळले. त्यातही कर्णाचा उल्लेख झाल्यामुळे त्यांच्या मनावर जरा जास्त परिणाम झाला असावा. पितामह भीष्म रणांगणात उतरले. त्यांना समोर पाहताच अर्जुनाने एक विचित्र चाल खेळली. त्याने शिखंडीला भीष्मांसमोर उभे केले. शिखंडी तृतीयपंथी षंड होता. खूप वर्षांपूर्वी काशी राजाची राजकन्या अंबा हिची भीष्मांशी विवाह करण्याची खूप इच्छा होती. पण भीष्मांनी ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केलेली असल्यामुळे अंबेची इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती. म्हणून तिने पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेण्याचे ठरविले. अंबा म्हणजेच या जन्मातील शिखंडी. युद्धात तो समोर येताच भीष्मांनी शस्त्रत्याग केला आणि तीच वेळ साधून अर्जुनाने त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. कुरूंचे महासेनापती, कौरव पांडवांचे आजोबा पितामह भीष्म शरपंजरी पडले. पण त्यांना इच्छामरण होते. अर्जुनाने त्यांच्यासाठी बाणांची शय्या केली. त्यावर ते निपचित पडून राहिले. शिखंडीला पुढे घालणे आणि पितामह बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला करणे ही श्रीकृष्णाचीच योजना होती. ती सफल झाली. भीष्म धारातीर्थी पडले. कर्णाला आपली प्रतिज्ञा मोडण्याची वेळ आली. श्रीकृष्णाने गुरु द्रोणाचार्यांनाही अशाच कूटनीतीने मारले. युद्ध सुरू असताना अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मरून पडला. त्याचा अचूक फायदा घेत श्रीकृष्णाने कोणाला तरी "अश्वत्थामा पडला, अश्वत्थामा पडला" अशी आरोळी देण्यास सांगितले. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र, कर्णाचा जिवलग मित्र. तो युद्धात भाग घेणार नव्हता ही गोष्ट द्रोणाचार्य पूर्णपणे विसरले. आपल्या हातातील शस्त्रे टाकून ते तसेच युधिष्ठिराकडे गेले आणि त्याला विचारले, "धर्मराज, तू सत्य बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेस. तेव्हा तूच सांग की माझा अश्वत्थामा पडला का?" त्यावर युधिष्ठिर आयुष्यात प्रथमच खोटे बोलला. "गुरुदेव, अश्वत्थामा पडला हे खरे आहे, पण नरो वा कुंजरो वा, म्हणजे माणूस की हत्ती, ते मला माहीत नाही." हे दुसरे वाक्य युधिष्ठिराने अगदी पुटपुटल्यासारखे म्हटले. त्यामुळे द्रोणाचार्यांना ते ऐकू आले नाही. "अश्वत्थामा पडला" एवढेच शब्द कानी पडताक्षणी द्रोणाचार्यांनी हातातील शस्त्र फेकून दिले आणि भर रणांगणातच ते पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. ते पाहताक्षणी द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न त्वेषाने पुढे सरसावला आणि त्याने हातातल्या तलवारीने द्रोणाचार्यांच्या मानेवर वार केला. एका क्षणात द्रोणाचार्यांचे मस्तक धडापासून वेगळे झाले आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. सुमारे 90 वर्षे वयाचा कौरव पांडवांचा युद्धविद्येतील गुरु मृत्युमुखी पडला. आयुष्यभर अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानणारे, युधिष्ठिरावर निरतिशय प्रेम असणारे द्रोणाचार्य युद्धात मात्र त्याच्या विरुद्ध का लढले याचे उत्तर कोणापाशीच नव्हते. अश्वत्थामा पडला या शब्दांनी त्यांचा घात केला.
आपला पुत्र अश्वत्थामा याला अमरत्वाचे वरदान आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू असंभव आहे, ही गोष्ट देखील त्यावेळी द्रोणाचार्यांना स्मरली नाही. त्यांच्या बेसावध असण्याचा फायदा उठवीत दृष्टद्युम्नाने त्यांचा निर्घृण वध केला. गुरु द्रोणाचार्य नेहमी कर्णाचा दुस्वास करीत आले, पण त्यांच्या मृत्यूने कर्ण देखील व्यथित झाला. ज्या पद्धतीने त्यांना मारले ते युद्धनीतीला धरून नव्हते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरूनच सर्व योजना चालू होत्या, पण तरी देखील श्रीकृष्ण अनैतिक कृत्य करीत आहेत असा विचारही कर्णाच्या मनाला शिवला नाही. उलट दिवसेंदिवस त्याची श्रीकृष्णावरील श्रद्धा वाढतच चालली होती. अगदी त्याच्या स्वतःच्या मृत्यूपर्यंत तो कृष्ण भक्तच राहिला. अखेरचे श्वास घेतानाही त्याने श्रीकृष्णाला भक्तिभावाने नमस्कार केला. मित्रांनो, कर्णाचा मृत्यू अतिशय दुर्दैवीरित्या झाला. तो देखील श्रीकृष्णानेच घडवून आणला. त्याविषयी आपण ऐकू मृत्युंजयच्या शेवटच्या भागात.